नोकरीच्या आमिषानं 27 युवकांची 1,43,00,000ची फसवणूक। या प्रकरणातील दोघांना अटक, 10 दिवसांची पोलीस कोठडी। रेल्वे, आयकर विभाग व भारतीय सैन्य दलात नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवत तब्बल 27 युवकांची 1,43,00,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 4 दिवसांपूर्वी पंडित उर्फ अखिलेश कुमार पुत्र यदुनाथ प्रसाद राहणार उत्तर 24 परगणा पश्चिम बंगाल तसेच गौरव मिश्रा उर्फ रुद्रप्रताप नरेंद्र कुमार मिश्रा वय 42 राहणार गंगोत्री विहार लखनौ उत्तर प्रदेश या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। गेल्या 4 वर्षापासून फरार असलेल्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांनी यश आले। आज शुक्रवारी त्यांना येथील न्यायालयात हजर केलं। न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। लखनौ व पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने रचलेल्या सापळ्यातून संशयित आरोपी मिश्रा व कुमार यांना ताब्यात घेऊन महाराष्ट्रात आणण्यात आलं। पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील, हवालदार अनिल चव्हाण व ज्ञानेश्वर सानप यांच्या पथकानं कारवाई यशस्वीपणे पार पडली। या प्रकरणी डिसेंबर 2022 मध्ये आनंदा गणपती करडे राहणार कुरुंदवाड यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानुसार क्रांतिकुमार पाटील राहणार फुलेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर, मोहम्मद कामिल अब्दुल गफार, अनीस खान गुलाम रसूल खान राहणार नागपूर, रुद्रप्रताप भानुप्रताप सिंग राहणार कोलकाता व सुबोध कुमार पंडित उर्फ अखिलेश कुमार राहणार मध्यग्राम दक्षिण 24 परगणा कोलकाता यांच्यासह एकूण 6 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता। दरम्यान या प्रकरणात यापूर्वी मोहम्मद कामिल अब्दुल गफार वय 41 सध्या राहणार कुर्ला मुंबई, मूळ राहणार जाफरनगर नागपूर याला अटक करण्यात आली। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। उर्वरित आरोपींचा शोध घेतला जातोय। अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे।